श्रोतेहो नमस्कार. अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत अर्थव्यवस्थेतील तिमाही अर्थवृद्धीबाबत. श्रोतेहो, नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीची आकडेवारी काल केंद्रीय सांख्यिकी आयोगानं जाहीर केली. एप्रिल ते जून 2021 या कालावधीकरता भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीत 20.1% वाढ नोंदवण्यात आली आहे. या कालावधीकरता रिझर्व्ह बँकेचा अंदाज 21.4% होता. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला तडाखा आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीनं जवळपास ठप्प झालेल्या अर्थचक्राचं प्रतिबिंब हे उणे 24.4% पर्यंत खाली घसरलं होतं. त्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असून एप्रिल ते जून 2021 या तिमाहीत दिसून आलेली वाढ ही आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम विनाखंड सुरू राहिल्याचे दर्शवणारी आहे. 2011-12च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन 32.38 लाख कोटी रुपये इतकं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 26.95 लाख कोटी रुपये होतं. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन हे 18.8% वाढीसह 30.48 लाख कोटी रुपये राहिले, जे गतवर्षी याच तिमाहीत 25.66 लाख कोटी रुपये होतं. एकूणच मागच्या तिमाहीतील अर्थव्यवस्थेच्या प्रवासाबद्दल बोलताना अर्थविषयक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था कोविड पूर्व काळाची परिस्थिती अनुभवत असल्याचं काही प्रमाणात जाणवत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या आकडेवारीनुसार एप्रिल ते जून 2021 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत देशाच्या विकास दराने 20.1% वाढ नोंदवली आहे. आपण पाहिलंय, वर्षभरापूर्वी ही वाढ उणे स्थितीत होती. उणे 24 असा त्या टक्के विकासाचा दर होता. कोरोनाच्या प्रसारानंतर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर पहिल्याच तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था उणेच्या रसातळाला पोहोचली आणि आता त्याची वर्षपूर्ती झाल्यानंतर पहिल्याच तिमाहीला ती अर्थव्यवस्था पुन्हा सकारात्मक दिशेने प्रवेश करण्याबरोबरच 20% झेपेसह पुढे जात आहे. असं असलं तरी रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी अनुमान केलं होतं त्याप्रमाणे पहिल्या तिमाहीची वाढ ही 21.4% निश्चितच नाही, तरी 20% तिचा प्रवास हा समाधानकारक असाच म्हणावा लागेल. आकडेवारीमध्ये सांगायचं झालं तर 2011-12च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन हे 32.38 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे आणि याच तिमाहीमध्ये गेल्या वर्षभरापूर्वी 26.95 लाख रुपये कोटी हे सकल राष्ट्रीय उत्पादन होतं. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन देखील वाढलेलं आहे. ही वाढ अर्थातच दुहेरी अंकामध्ये आहे. आपण पाहिलंय की गेल्या वर्षभरापूर्वी देशाचा अर्थव्यवस्थेचा दर हा उणे स्थितीत होता. लागू झालेली टाळेबंदी आणि कोरोनाचा प्रसार या धास्तीवर नंतर अनेक उत्पादनं आणि सेवा क्षेत्रातील तसेच कृषी क्षेत्रातील हालचाली मंदावल्या होत्या. परिणामी देशाचा विकास दर उणे स्थितीत रोडावला. ज्याप्रमाणे कोरोनाचा प्रसार रोडावला आणि औद्योगिक उत्पादन अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली, त्या जोडीने शिथिल टाळेबंदी ही आली आणि त्याचा सकारात्मक परिणाम हा आपण या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत अनुभवत आहोत. आधीच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च 2021 अर्थव्यवस्था वाढीचा दर काही प्रमाणात सकारात्मक नोंदवला गेला होता. यापूर्वीच्या 3 सलग नकारात्मक वाढीनंतर हा दर सकारात्मक असल्यामुळे येणाऱ्या भविष्याबद्दल निश्चितच आशादायी वातावरण होतं. देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढत असतानाच औद्योगिक उत्पादन, सेवा क्षेत्राची वाढ तसंच कृषी क्षेत्राची वाढ ही लक्षणीय नोंदली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी सकारात्मक 9.5% अंदाज वर्तवला आहे. हा निश्चितच सकारात्मक आहे आणि प्रत्यक्षात तसे झाले तर आपण उणे अर्थव्यवस्थेच्या भीतीपासून फार दूर आहोत असं स्पष्ट होईल. एप्रिल-जून 2021 तिमाहीमध्ये आर्थिक आणि औद्योगिक उपक्रम विनाखंड सुरू राहिले. टाळेबंदी शिथिलीकरण अनेक म्हणजे जसे व्यापार,
हॉटेल, वाहतूक, शेती या क्षेत्रात वृद्धी दिसून आली, त्याचाच हा परिणाम आहे. SSR चित्रांची जोड ही भांडवली बाजारानेही दिली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक प्रथमच 17,000च्या टप्प्यापुढे गेला. निफ्टीचा हा 16,000 ते 17,000 प्रवास अवघ्या 19 दिवसात पार पडलेला आहे. यापूर्वी म्हणजे मार्च 2020 नंतर लागू झालेल्या टाळेबंदीनंतर सलग दुसऱ्या सत्रामध्ये 1000 अंशाचा टप्पा भांडवली बाजाराने काही दिवसांमध्येच पार केला. भांडवली बाजारात उत्साहाचं वातावरण आहे आणि देशाची अर्थव्यवस्थाही वेग पकडत आहे. येणाऱ्या दसरा, दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर ही बाब निश्चितच सकारात्मक मानली पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले होते. बाजारपेठा पूर्वपदावर आल्यानं कर संकलनातही मोठी वाढ झाली. या तिमाहीत बांधकाम क्षेत्राची सर्वाधिक म्हणजेच 68.3% वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याखालोखाल कारखाना उत्पादन क्षेत्राचा 49.6% वृद्धिदर नोंदवण्यात आलाय. पहिल्या तिमाहीत खाणकाम क्षेत्रानं सुद्धा दमदार कामगिरी करत 18.6% वृद्धदर प्राप्त केला. अर्थव्यवस्थेच्या 8 प्रमुख क्षेत्रांच्या कामगिरीत चांगली सुधारणा झाली असल्यानं एकूणच चित्र आशादायी आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर बहुतांश राज्यांनी निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले होते. बाजारपेठा पूर्वपदावर आल्यानं कर संकलनात देखील मोठी वाढ झाली. त्यामुळे सरकारला मुख्य चिंता असलेली वित्तीय तूट नियंत्रणात असल्याचे संकेत महालेखा नियंत्रकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत दिसून येत आहेत. केंद्र सरकारनं उपलब्ध करून दिलेल्या या आकडेवारीचं विश्लेषण करताना अर्थतज्ञ उदय तारदाळकर म्हणाले, जून महिन्याच्या तिमाहीचे नुकतेच आकडेवारी सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आणि मान्सून प्रमाणेच दिलासा देणारी आकडेवारी आहे. सर्वप्रथम आपण बघितलं तर आपली जी अर्थव्यवस्था मागच्या पहिल्या तिमाहीमध्ये 24% आकसलेली होती ती आता चक्क 20% उभारलेली आहे. म्हणजे 20% रेट आहे आणि तो 21% अपेक्षित होता. पण जे काही घडलंय ते काही नक्कीच वाईट नाहीये. मूळ कारण असं आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जी मोठ्या प्रमाणे दुसरी लाट आली त्या दुसऱ्या लाटेमध्ये 3 महिन्यामध्ये सुमारे 2 ते 2.5 महिने या काळामध्ये खूपच जो समय होता त्याच्यामध्ये देवाणघेवाण आणि रहदारी या दोन्हीमध्ये खूपच रिस्ट्रिक्शन आली होती. तर तरीसुद्धा ही आकडेवारी मला वाटतं जी आपण गाठली ती चांगलीच आहे. 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण जेव्हा बघतो की क्रयशक्ती ही वाढली पाहिजे ग्रामीण भागातल्या लोकांची आणि तिथं वाढतीये. तिकडून पूर्णपणे सारखा त्याचा आपल्याला हे दिसतोय परिणाम की तिकडून मागणी वाढतीये आणि त्यांची क्रयशक्ती मोठ्या प्रमाणावर गेली आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात तर चक्क मनरेगावरती कमी खर्च झाले पैसे लोकांचे. याचा अर्थ जे स्थलांतरित मजूर होते ते परत आपल्या शहरात गेलेत काम करण्यासाठी. म्हणजे त्यांना आता पूर्ण आपण पूर्वपदावर येण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आपण जेव्हा म्हणतो की ही मोठ्या प्रमाणात उभारी आहे त्याचा अर्थातच मोठं श्रेय जे जातं ते उत्पादन क्षेत्राला आणि उत्पादन क्षेत्राने मोठ्या प्रमाणात इथे भरारी घेतली आणि त्याला अर्थातच सेवा क्षेत्रांनी पण तेवढाच सपोर्ट दिलाय. त्यामुळे एकूण जी आपण जी उभारी बघतोय ती सर्वसामान्य सर्व क्षेत्रातून येते. आणि एक चांगली गोष्ट सरकारच्या दृष्टीने म्हणजे कर संकलन. आणि आता महिनोन-महिने आपण जे वस्तू आणि सेवा कराचं संकलन आहे ते 1 लाखाच्या वरतीच होत आहे, 1 लाख करोडच्या. आणि आता जी आकडेवारी अशी येते पुढे ती मला वाटतं अशी घोडदौड चालू राहील आणि त्याच्यात मोठा वाटा बहुधा ई-वे बिल्सचा असावा ज्यामुळे हे सगळं वळणावर आणण्यासाठी त्याचा फायदा होतोय. आणि असंच जर राहिलं तर जे मोठी कुठल्याही सरकारची जी डोकेदुखी असते वित्तीय तूट आणि ज्या वित्तीय तुटीला आपण आता 9.4% चक्क मान्यता घेतली आपल्या पार्लमेंटमधून तर ती वित्तीय तूट कमी आणली तर मला वाटतं खूपच चांगलं होईल या वर्षाच्या शेवटाला. आणि अशीच जर करसंकलन होत राहिलं तर वित्तीय तूट कंट्रोलमध्ये येणं याच्यात काही शंकाच नाही. आणि महागाई जर बघितली तर ती 4 ते 6% आत ठेवायचा सरकारचा जो मानस आहे अर्थातच सरकार आणि रिझर्व्ह बँक आहेत प्रयत्नशील असते तर ती पण आता महागाई आटोक्यात येईल असे काही चिन्ह दिसत आहेत. आणि या सगळ्याला आपले जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत ते पण $600 बिलियन पट्ट्यात आहेत आणि त्यामुळे तिथे कुठल्याही तऱ्हेचं प्रेशर नाही आहे. दुसरी आनंददायी गोष्ट म्हणजे सरकारी बँकांची त्यांचा जो बँकिंग सेक्टर आपण म्हणतो त्याच्यामध्ये 59,000 कोटीचं आपण आता कॅपिटल टाकलं होतं आणि त्याचा आणि अजून एक मोठा त्याचा परिणाम असा दिसतोय की कॅपिटल ॲडिक्वसी रेशो जो असतो तो आता 16%च्या पार गेलाय 14%वरून. आणि बुडीत कर्जांची जी आपली दरवेळेची जी डोकेदुखी आहे तर 2018च्या तुलनेमध्ये जी 11.2% बुडीत कर्ज होती ज्याला आपण ग्रॉस NPA म्हणतो ती आता 7.4 वर आली आहेत आणि नेट NPA
हे 5.9% चक्क 2.3% आले मार्चच्या शेवटाला. त्यामुळे एकूणच ज्याला आपण म्हणतो क्वालिटी बिझनेस जो करावा पाहिजे त्या दृष्टीने आपलं हे कामकाज चालू आहे आणि पहिल्या क्वार्टरमध्ये जर आपण परफॉर्मन्स दिला तर ओव्हर अ पिरियड असंच होऊ लागेल आणि त्या दृष्टीने जे परदेशी संस्था आहे ह्या अजून सुद्धा इकडे गुंतवणूक करतायत, त्यांची इन्व्हेस्टमेंट चालू आहे आणि चक्क $80 बिलियन आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट झाली 20-21 या वर्षामध्ये, जी 2008-9 मध्ये बघितली तर पूर्ण 8.3 होती. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण उभारी घेण्याची स्वप्न बाळगून आहोत आणि असंच जर राहिलं तर जे आपलं स्वप्न आहे की आपली जी इकॉनॉमी 5 ट्रिलियनची आपल्याला करायची आहे त्या दृष्टीने सरकारला पावलं उचलायला लागतील. अर्थात सरकारने जर या 3 महिन्याचा विचार केला मागच्या 3 महिन्या तुलनेत तर सरकारी खर्च कमी झालाय. सरकारने पण मला वाटतं स्वतःचा खर्च पण तेवढाच वाढवला पाहिजे, प्रायव्हेट क्षेत्रावरती अवलंबून न राहता. आणि त्या दृष्टीने ज्याला आपण सेक्युलर ग्रोथ म्हणतो, सबका साथ सबका विकास, तर त्या सगळ्या क्षेत्राचा तिकडून ग्रोथ होऊ शकते आणि अशी पॉलिसी मला वाटतं सरकारने शेवटपर्यंत ठेवणं अत्यंत जरुरीचं आहे आणि त्यातूनच हा मोठ्या प्रमाणाचा विकास साधू शकेल जो सर्वांनाच घेऊन जाईल पुढे. श्रोते हो, जूनपर्यंतचे निकाल आशादायी आहेतच, पण जुलैमध्ये सुद्धा अर्थव्यवस्थेनं गती पकडली आहे. लसीकरण ज्या वेगानं वाढेल त्यानुसार अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल. सकारात्मक मान्सून ग्रामीण भागातील मागणीला उभारी देईल आणि त्यातून औद्योगिक मागणीला बळ मिळेल. कोविड काळात आपापल्या घरी परतलेले कामगार पुन्हा आपापल्या राज्यातून कार्यक्षेत्रात परतल्याचं दिसतंय. दुसरीकडे भारतीय भांडवली बाजाराची घौडदौड संपूर्ण ऑगस्ट महिन्यात 9 नव्या विक्रमांना गवसणी घालत दमदारपणे सुरूच होती. महिन्याच्या प्रारंभी 52,950 वर असलेला सेन्सेक्स मंगळवारी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला 57,552 अशा आजवर कधीही न पाहिलेल्या अत्युच्च पातळीवर स्थिरावला होता. महिन्याभरात 4,000हून अधिक अंशांची भरारी सेन्सेक्स निर्देशांकानं मारली आहे. भांडवली बाजारात दिसून येत असलेला उत्साह गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेबद्दल आणि पुनरुत्थानाबद्दल असलेली खात्री निरंतर टिकून असल्याची ग्वाही देतोय. एकूणच आपल्या अंगभूत सामर्थ्याच्या आधारावर उद्योग क्षेत्रातील आश्वासक बदलांवर आणि धोरणात्मक सकारात्मकतेच्या बळावर भारतीय अर्थव्यवस्थेनं पुढच्या आर्थिक वर्षात अधिक जोमानं भरारी घ्यावी अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कोवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन तुषार पवार.